आले मी. आजी आजी मला अजूनही वाटतं आपण आजीला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं होतं पप्पा. बात नाही. हॉस्पिटलमध्ये गेलो असतो तर डॉक्टरांनी पोलीस केस करायला सांगितली असती. उगाच चर्चेला कारण मिळालं असतं. संपतराव गाडे पाटील घाबरले असा लोकांनी अर्थ काढला असता. निवडणुकीच्या तोंडावर मला फालतू चर्चा नको आहे, समजला? आई आई काय झालं आईंना? आजी आजींना कसं लागलं? भावना काय नशीब म्हणायचं आजीचं. कोणीतरी सिद्धूवर नेम धरला होता. गोळीचा नेम चुकला आणि ती गोळी आजीला घासून गेली. नाहक जखमी झाला. काय सिद्धिराजवर नेम धरला? सिद्धिराज काय झालंय तुम्हाला? भावना काय झालं नाही ना? भावना शांत हो ग. मला काही नाही झालं. निलांबरी ही काय सांगण्याची पद्धत झाली? पण मी पण हे काय कसं कोणी केलं? भावना ऐक ना तू नको टेन्शन घेऊस. हे सगळं कोणी केलं ह्याची खरंच कोणालाही कल्पना नाही अजून, पण कळेलच लवकर. अरे तुम्ही डॉक्टरांना बोलवलंय का? किती रक्त वाहतंय अजूनही आईच्या हातातून. आई 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 दादाने कॉल केलाय. तू नको काळजी करू. शांत राहा आता प्लीज. एक मिनिट दादा बाबा तुम्ही प्लीज सगळे बाहेर थांबता का? मला ड्रेसिंग करू दे. चालेल. बरं, हा कर लवकर कर. अजय मी हात जरा खाली ठेवलाय. पण मला एक कळत नाही, सिद्धूच्या जीवावर कोण उठलं असेल असं? नशीब नेम चुकला, नाहीतर सिद्धूला गोळी लागली असती तर. कल्पनेने फार विचित्र वाटतंय. हा डॉक्टर आले. डॉक्टर या डॉक्टर या. डॉक्टर काय झालं? काही सिरियस नाही ना? हे ड्रेसिंग कोणी केलं? मी केलंय. बरं केलं. रक्तप्रवाह थांबवणं गरजेचं होतं. रोज असंच ड्रेसिंग करत राहा. जखम खोल नाहीये, त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी गोळ्या लिहून देते, त्याच्याने त्यांचं लवकर हिलिंग होईल. ठीक आहे? ठीक आहे डॉक्टर. या तुम्ही. हो. हे प्रकरण कुणी आणि का केलं याचा मला विचार करायचा आहे. मी रूम मध्ये आहे. मला चहा पाठवा. मी आईंसाठी पेस करते. सकाळपासून रक्त पाहून पाहून ना माझं डोकं दुखायला लागलं. मी जरा आराम करते, काही लागलं तर आवाज द्या. नीलू नीलू हे बघ दादा, आम्ही या घरातून जायच्या आधी सिंचनाने आई बाबाची रीतसर अशी परवानगी घेतली होती, पण तू कोणाची परवानगी न घेता बॅग उचलून निघालाय. हे काय? ओरडू नकोस. कळलं? आणि कसं आहे हरीश, आपल्या मोठ्या भावाने स्वतःच्या पैशांनी घर बांधलं असं एखाद्या लहान भावाला कौतुकास्पद वाटलं असतं ना. पण नाही, तुम्ही माझी उलट तपासणी घेताय. म्हणूनच नाही राहायचं मला या घरात. पण संतोष दादा, तुम्हासनी जर हे घर सोडून जायचंच होतं तर मग आम्हासनी घराबाहेर का काढलं? तुम्हा दोघांचा आमच्याशी काही संबंध नाही, कळलं ना? त्यामुळे गप्प बसा. दोष पुरे झाला. आता स्वतःच्या चुकांचं समर्थन करण्याकरता दुसऱ्यांना वाटेल ते नको बोलू. चूक कसली चूक? अहो, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यात कसली आली आहे चूक? सांगा ना. आई, तुला स्वतःच्या घराची इतकी आस होती का? त्यासाठी संतोष इतकी मेहनत घेत होता. तू का नाही बोललीस मला? तुला असं वाटलं का हे आणि मी तुमच्या स्वप्नांच्या आड येऊ? नाही, असं काही नाही आई. आई, खरं सांगू,
आमचं घर बांधलं जातंय आणि कधीतरी आम्हाला तिथे राहायला जायचंय एवढंच मला माहिती होतं. पण आज गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला जायचंय हे काल रात्री यांनी मला सांगितलं. आणि ज्या क्षणी मला कळलं नाही, खरं सांगू इतकं धडधडत होतं ना मला. मला तुमच्या समोर यायची हिंमतच नव्हती. कसं सांगू, काय सांगू हे काही सुचतच नव्हतं आई मला. तुझी खरंच इच्छा आहे, तुला जमणार आहे हे घर सोडून जाणं? बोल ना, बोल ना वीणा. मला सोडून, या आपल्या घराला सोडून तू खरंच जाणार? हो आई. सिद्धिराज, खरंच तुमच्यावर नेम होता का? मला खरंच काही माहित नाहीये भावना. अगं म्हणजे महेश तर म्हणत होता की माझ्याच चेहऱ्यावरती लेझर पॉइंट होता. आता आजी पण शेजारीच होती माझ्या, त्यामुळे नेमकं काय घडलं काय तुम्हाला काही झालं असतं तर? भावना अगं तू भलते सलते विचार नको करू. सांगा काही झालेलं नाहीये मला. आणि सुदैवाने आजीलाही फार लागलेलं नाहीये. आधीच तुला बरं नाहीये, त्यात तू असे विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस भावना. मुळात तू खाली का आली सगळं? असं काय करता? आजींना असं काहीतरी झालंय म्हटल्यावर मी रूम मध्ये कशी थांबणार? भावना, तुला सगळ्यांबद्दल माया वाटते का ग? म्हणजे बघ ना, खर तर तू आणि आई सोडून आजीसाठी आत्ता काही नाही केलंय कोणी. आजी तर तुला त्रास द्यायची एक संधी नाही सोडत कधी. पण तरी तू प्रत्येक वेळी आजीशी इतकं चांगलं वागतेस, इतकी काळजी घेतेस आजीची.